नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. आजचा हा पहिलाच व्हिडिओ नवीन आहे माझा. तर बघा, मिस्टरांना सांगितलं, एक भाजी आणायला सांगितली होती मी. त्यांनी किती भाज्या आणल्यात आणि त्यातून मी हा पदार्थ जुनी रेसिपी केली. आळूवडी कशी केली त्या अगोदर भाजीपाला काय आणलाय ते पहा. एवढा भाजीपाला आणलाय. 3 आळूच्या गड्डे आहेत आणि भरपूर सारा भाजीपाला बघा. मेथी, कढीपत्ता, हे मिरच्या, अद्रक, हे बघा किती सारा आहे. कसं कुठं ठेवायचं हे 8 दिवसात संपेल का आणि चांगला राहील काही. एकतर माझ्याकडे फ्रीज पण नाही आहे, काय नाही. आणि एक भाजी आणायला सांगितली, ते एवढ्या भाजीपाला घेऊन आलेले आहेत ते. हे आवळे आणि तोंडले मी कधीच भाजी केलेली नाही, पहिल्यांदाच आता तोंडले आणले तर त्याची आता भाजी करायला लागेल मला. हिवाळ्यामधली स्पेशल भाजी हरभरा भाजी ती पण आणलेली आहे. केवढे आहे, कसं ठेवायचं. मुलं तर भाजी जास्त खातच नाहीत. खाणार तर आम्ही दोघंच. मुलं थोडीशीच खात आहेत, त्यांच्या आवडीची असली तरच, नसली तर नाही खाणार ते. असे एवढा किती भाजीपाला आता खराब होईल अर्धा असं वाटते मला तर. एवढा भाजीपाला असताना सुद्धा मला प्रश्न पडला आता भाजी काय करू. एवढा कुठली निवडायची भाजी आणि काय करायची. बायकांचा कधी प्रश्न हा सुटतच नाही. किती भाजी असली तरी रोजच तोच तो. आज भाजी काय करू न सुटणारा प्रश्न आहे बऱ्याच बायकांचा तसाच. शेवटी एवढा भाजीपाला बघून काय भाजी करू काय नाही विचारलं तर म्हणले ते एवढा भाजीपाला आणलाय तरी पण तुला भाजी करायची कळना का. मला विचारती काय भाजी करू म्हणून. शेवट मग काय उचलल्या आळूच्या वड्या. एक गड्डी शिजायला टाकली आणि एका गड्डीचे आळू वड्या केल्या साध्या सिंपल. पहिली रोक आजी ती आपली अशीच करायची रेसिपी. हा मुलगा लंगडा पाय घेऊन बसलाय, त्याला म्हणत होती भाजी विका भाजी, असं म्हण, भाजी विकायचं दुकान टाक. तो हसत होता, लाजत होता व्हिडिओमध्ये यायचं. मग काय साधी सिंपल आळूच्या वड्या केल्या. पहिल्यांदा पानं धुवून घेतले, पुन्हा शिरा हे केल्या, त्याच्या लाटून घेतल्या, परत अजून धुल्या, गच्च पिळले. म्हणजे त्याचं पाणी चरचर लागतात ना ती पानं. पण हे काळे आहेत असल्यामुळे ते चरचर करणार नाही आहेत. तरी पण मी शिरा लई जाड होत्या त्याच्या म्हणून हे केल्या, लाटण्यानं लाटून घेतल्या आणि परत धुवून घेतलं. आणि साधं सिंपल ही बेसन पीठ, त्यात काय मीठ, तिखट, लसण ते वाटून टाकलं, साधंच केले. आणि ते पानाला लावून तळायचं, एकदम भारी होती. आणि ही तोपर्यंत भाजी बनवली इकडं. ह्याची पण भाजी खूप छान झाली होती. फक्त पानं आणि त्याच्या देठ ते काड्या होत्या ते पण टाकले होते मी शिजायला आणि त्याच्यापासून केली. आणि ही वड्या बनवायला आता बनवून घ्यायच्या, तळायच्या. मुलींना आवडतात ना म्हणून मी बनवायला आता. एवढे संध्याकाळी 10 वाजलेत आता. साधी सिंपल. आता काय नवीनच निघाले आळूवड्या, वाफवायच्या, तळायच्या. ती माझी आजी कधीच करत नव्हती तशा. आता हे असं निघाले ते आळूवड्या करायच्या. आजी अशीच करायची आमची, त्याच्यामुळे मला असंच मी पण अशीच करते. तशी एकदा ट्राय केले होते मी. ती पानावर पानं टाकून वाफवून घ्यायच्या, पुन्हा परत तळायच्या. एकदाच केले होते मी, नाहीतर अशाच करते मी साध्या सिंपल. जुनं ते सोनं म्हणायचं. काय जुन्या माणसाची पद्धत. कुरकुरीत खुसखुशीत झाल्या होत्या बघा. काहीच टाकलं नव्हतं पिठामध्ये, फक्त लिंबू एक थोडंसं अर्ध टाकलेलं, अर्ध्याला बी कमी. कशा झाल्यात, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.